रमजान परिचय संमेलन व इफ्तार पार्टी संपन्न। कुराण हे ईश्वराने स्वतःहून मानवाला घडविलेला साक्षात्कार। मुफ्ती इश्ताक साहेब। एका दृष्टीने पाहता इतर अनेक धर्मग्रंथांप्रमाणे मानवाने केलेला ईश्वराचा शोध आणि त्याला झालेला ईश्वरी साक्षात्कार या पद्धतीचे कुराण नसून ईश्वराने स्वतःहून मानवाला घडवलेला साक्षात्कार अशा स्वरूपाचं ते आहे, असे प्रतिपादन मुफ्ती इश्ताक साहेब यांनी केले। दिनांक 27 मार्च 2024 रोजी सायंकाळी स्थानिक अकोट रोडवरील खळवाडी येथे कुराण या ग्रंथाचा रमजानशी काय संबंध असे अनेक विषयावर माहिती जाणून घेण्यासाठी सर्व धर्मीय बांधवांना रमजान परिचय संमेलन तसेच इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष हाफिज मोहम्मद शफीक साहब शेगाव हे होते, तर शेगाव शहर पोलीस स्टेशन ठाणेदार हेमंत ठाकरे, आरपीएफ ठाणेदार डॉक्टर विजय सावळे तेलंगा, डॉक्टर प्रवीण पाटील, गणेश चौकसे, संगीत भोंगळ, विनोद साळुंके, प्राध्यापक नरेंद्र खेडेकर, अविनाश दळवी यांची मंचकावर उपस्थिती होती। पुढे बोलताना मुफ्ती इश्ताक म्हणाले की आमचे आराध्य दैवत एकच असायला पाहिजे, दोन झाले तर भांडणं अटळ आहेत। भारताच्या संविधानाचे तंतोतंत पालन केल्यावर आपले जीवन सुखी होणार। कुराणाची एकूण अक्षर संख्या 3,26,621 व शब्दसंख्या 77,934 एवढी आहे। कुराणात एकूण 3,226 आयते आहेत आणि ती एकूण 114 प्रकरणातून निघालेली आहेत। ईश्वराने आमच्यावर फार उपकार केले, त्याचे पालन हे मानवानं केलं पाहिजे। जेव्हा मूल आईच्या कुशीत असते तेव्हा त्याचा कोणताही धर्म नसतो। निर्मात्यास सोडून आपण निर्मितीचे मागे लागतो। तथागत गौतम बुद्धचे अंतिम समय भंते आनंदांना सांगितले होते की माझ्यानंतर या जगात मैत्र येणार आहे, ते म्हणजे मोहम्मद पैगंबर आहेत, असंही त्यांनी सांगितले। तसेच मुफ्ती जुनेद साहब नमाजबाबत विस्तृत माहिती सांगितली। ते म्हणाले की सर्वप्रथम आपल्या कुराणबद्दल गैरसमज करून करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। मालिकने आपणाला त्यांची पूजा अर्चना करण्यासाठी या धर्तीवरती पाठवलं आहे। त्यांच्या हुकमांचं तंतोतंत पालन करावयास पाहिजे। वस्तू एकच आहे, मात्र आपण त्यांना वेगवेगळ्या नावाने आठवण करत असतो। ए प्रभू तू सबसे बडा, अल्लाह अकबर, मी ईश्वर शिवाय मी कोणाचीही उपासना करणार नाही। नमाज शब्द देशाची सर्वात जुनी भाषा आहे, ते संस्कृत मधून आलाय, ते अरबी किंवा उर्दू शब्द नाही। मानवास ईश्वराची पूजा करूनच त्याला मुक्ती मिळेल। मनुष्य हा लालची स्वभावाचा आहे। या दुनियाची चक्कर सोडून ईश्वरचरणी नतमस्तक व्हा असा संदेश देते। ते म्हणाले या प्रसंगी प्राध्यापक नरेंद्र खेडेकर, गणेश चौकसे, मोहम्मद सलमान, आरपीएफ उपनिरीक्षक डॉक्टर विजय सावळे यांनी समस्त मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या। इस्माईल शेख, सूर्या मराठी न्यूज, बुलढाणा। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।